ओम शांती. आज आपले गोड गोड बाबा आपल्याला समजवत आहेत की मुलांनो, तुम्ही माझे बनले आहात. माझ्यासारखा पिता कोणीही तुम्हाला भेटणार नाही आणि तुम्हाला तुमचंच भाग्य जागृत करायचं आहे. म्हणूनसाठी बाबांना परमधाममध्ये मनबुद्धीपासून आठवण करायची आहे आणि ब्रह्मा बाबा सारखा पुरुषार्थ करून कर्मयोगी फरिश्ता बनायचं आहे. आज आहे 12 डिसेंबर 2022. आजची मुरली मराठी महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबा भले येथे तुमच्या सम्मुख आहेत, परंतु आठवण मात्र त्यांना शांतीधाम आत्म्याच्या घरामध्ये करायची आहे. तुमची बुद्धी योग नेहमी वरती परमधाममध्ये लागलेला असला पाहिजे. प्रश्न आहे, आहो भाग्य कोणत्या मुलांचं म्हणता येईल आणि का? उत्तर, ज्या मुलांच्या बुद्धीमध्ये बाबांचे हे सत्य ज्ञान आहे त्यांचं आहो भाग्य, कारण ह्या ज्ञानाने सद्गती होते. तुम्ही विश्वाचे मालिक बनता. जोपर्यंत हे सत्य ज्ञान नाही तोपर्यंत कोणी शिवबाबावर शरीर देखील अर्पण केले तरी प्राप्ती फक्त अल्पकालाची होते. बाबांचा वरसा मात्र मिळत नाही. भक्तीमध्ये भावनाचे दाणे मिळतात, म्हणजे थोड्या वेळासाठी सुख मिळते, सद्गती मिळत नाही. ओम शांती. मुलांच्या मनामध्ये सदैव असते की बाबाच येऊन आम्हाला शिकवतात. इथे तर आमच्या समोर बाबा सम्मुख बसले आहेत. बुद्धीमध्ये येते की आमचे बाबा आलेले आहेत. कल्पापूर्वीप्रमाणे पुन्हा आम्हाला राजयोग शिकवून पवित्र बनवून सोबत घेऊन जाणार. हे देखील तुम्हा मुलांना माहिती आहे. आम्ही जितका पुरुषार्थ करणार तितके उच्च पद मिळणार हे बुद्धीमध्ये असते. आणि तुम्ही मुले जाणता की आता भक्ती मार्ग संपणार आहे. भक्ती आणि हे सत्य ज्ञान दोन्ही एकत्र चालत नाहीत. मनुष्य जे काही पूजा इत्यादी करतात, शास्त्र शिकतात, ते काही ज्ञान नाही, ती भक्ती आहे. बाबा देखील म्हणतात, गोड मुलांनो, वेदशास्त्र वगैरे अध्ययन करणं, जप तप वगैरे करणं ही जी काही भक्ती अल्पकाल करत आला आहात, त्याला हे ज्ञान म्हणत नाहीत. ज्ञानाचा सागर एकच बाबा आहे. हे तुम्हाला अतिशय योग्य रस्ता सांगतात की मुलांनो, आता माझी आठवण करा तर विकर्म विनाश होतील. कोणत्याही देहधारेची आठवण करायची नाही. बुद्धियोग वरती लटकलेला असला पाहिजे. असे नाही की बाबा इथे आहेत तर बुद्धीसुद्धा इथेच राहील. भले बाबा इथे आहेत तरीसुद्धा तुम्हाला बुद्धियोग तिथे शांतीधाममध्ये लावायचा आहे. हे ज्ञान आहेच एका सेकंदाचे. भक्ती आहे आदाकल्प चाललेली आणि आदाकल्प तुम्हाला वारसा मिळणार आहे सुखशांतीचा. 1 सेकंदाचे हे ज्ञान कसे? कारण आपल्याला एका सेकंदामध्ये समजलं की मी आत्मा आहे, परमात्माचं संतान. जेव्हा हे सत्य आपल्याला हे सत्य ज्ञान मिळालं, त्याला म्हणतात 1 सेकंदात मुक्ती, जीवनमुक्ती, म्हणजे सत्याचा परिचय. बाबा म्हणतात, भक्ती आणि हे ज्ञान दोन्ही एकत्र असू शकत नाही. दिवस आणि रात्र वेगवेगळे आहेत. हा आहे बेहदचा दिवस आणि रात्र, ब्रह्माचा दिवस, तोच बिकेनचा सुद्धा दिवस. मुले जाणतात आम्ही देवता बनत आहोत. सतयुगाला म्हटलं जाते जीवनमुक्तीधाम. हे कलियुग आहे जीवनबंद धाम. यावेळी सर्वजण रावणाच्या म्हणजे विकाराच्या बंधनामध्ये म्हणजे शोकवाटिकामध्ये आहेत. तुम्हाला आता माहिती झालं आहे. शोकवाटिका कलियुगाला म्हणतात आणि अशोकवाटिका सतयुगाला म्हटलं जातं. भक्ती आहे तुम्हा आत्म्यांच्या उतरते कलेचा मार्ग. बाबा म्हणतात, इतक्या कल्पापासून भक्ती करत आला आहात तरी पण किती दुःखी दुनिया झाली आहे. याचाच अर्थ भक्ती आहे उतरती कला. बाबा म्हणतात, आत्ता परत मुक्तीधाममध्ये जायचं आहे असं कोणीही सांगू शकत नाही की माझ्या मुलांनो आता सर्वांना मुक्तीधाममध्ये जायचं आहे. अर्थात जीवनबंधनातून सुटायचं आहे, लिबरेट व्हायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. मग
प्रथम कोणता धर्म जीवनमुक्तीमध्ये येणार आहे हे देखील तुम्ही जाणता. सारा खेळ भारतावरच आहे, म्हणून भारतातच देवीदेवतांची पूजा होते. बाकीमध्ये उपशाखा, बाकीमध्ये आहेत सगळे बायप्लॉट्स, उपशाखा आहेत आपले, त्यांच्याशी कोणताही कनेक्शन नाही. ज्ञान आणि भक्तीच्या गोष्टी मनुष्य समजू शकत नाही. आपले त्यांच्यासोबत काही कनेक्शन नाही. हे ज्ञान आणि भक्तीच्या गोष्टी मनुष्य समजू शकत नाहीत. त्यांचा पाठच नाही. पाठ आहे तुम्हा भारतवासियांचा. सतयुग आदीमध्ये देवी देवता तुम्हीच होते. आता कलियुगामध्ये अनेक धर्म आहेत. तुमचा हा आहे लीप जन्म, कल्याणकारी जन्म. हे संगमाचे सुंदर युग आहे. आत्मा परमात्म्याचा संगम तुम्ही जाणता. आम्ही लौकिक पित्यांचे देखील आहोत, परत पारलौकिक, मग जिवंतपणी पारलौकिक पित्यांचे बनले आहोत. लौकिक पिता देखील आहेत आणि पारलौकिक बाबा देखील तुमच्यासाठी इथे हाजीर हुजूर आहे. तुम्हीच बाबांना बोलवलं आहे, तर बाबा तुम्हाला सुख शांती सद्गती देण्यासाठी आले आहेत. तुमची आत्मा म्हणते बाबा तुम्ही परमधाममधून आले आहात. परत घेऊन जाण्यासाठी बाबा म्हणतात. बाबा मुलांच्या सोबत बोलू शकतात. बाबा मुलासोबतच बोलू शकतात. जसे आत्म्याला या डोळ्यांनी पाहू शकत नाही, तसेच परमात्म्याला सुद्धा पाहू शकत नाही. हो, दिव्य दृष्टीने साक्षात्कार होऊ शकतो असे दाखवतात की विवेकानंदांना साक्षात्कार झाला की रामकृष्णांची आत्मा निघून त्यांच्यामध्ये विलीन झाली. परंतु आत्मा कधी विलीन होऊ शकत नाही. बाकी आत्म्याचा साक्षात्कार होतो. परमात्म्याचा देखील यथार्थ रूप आहे बिंदी, चमचमता तारा, परंतु गायन आहे की तो हजारो सूर्यापेक्षा देखील तेजोमय आहे. परंतु मग परमात्माने जर तसा साक्षात्कार केला नाही तर कोणालाही विश्वास बसणार नाही. म्हणूनसाठी काय झालं, प्रथम ब्रह्मा बाबांना दिव्य लाईटचा साक्षात्कार बाबांनी करवला. कारण नंतर बाबांना ओळखलं नसतं ना, मग नाहीतर बाबा म्हणतात बिंदू रूपाच्या साक्षात्काराने कोणाला समजू शकणार नाही, कारण त्यांना कोणी ओळखत नाही बाबांना. हा नवीन गोष्ट बाबा तुम्हाला सांगतात. परमात्मा मोठी चीज असू शकत नाही, ती सुद्धा अति सूक्ष्म, त्या सूक्ष्म चमचमता तारा ज्योतिबिंदूच परमात्मा आहे. त्याच्यापेक्षा सूक्ष्म काही सुद्धा नाही. हे देखील तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे की आत्मा परमात्मा जे बिंदू रूप आहे त्याच्यामध्ये सारा जन्मोजन्मोचा पाठ नोंदलेला आहे, भूमिका नोंदलेली आहे आत्म्यामध्ये 84 जन्मांचा आपोआप आपला पाठ नोंदलेला आहे. किती विचित्र गोष्ट आहे. समजण्यासाठी बाबांच्या शिवाय कोणी तुम्हाला हे सत्य ज्ञान समजू शकत नाही. या गोष्टी तुम्ही जर विदेशातील लोकांना समजून सांगितलं तर त्यांना आश्चर्य वाटेल आणि तुमच्यावरती ते कुर्बान होतील. प्राचीन भारताचे हे ज्ञान आणि योग तुम्ही समजवून सांगू शकता. सर्वप्रथम हे समजवून सांगायचे आहे की आत्मा परमात्मा कोणत्या वस्तू आहेत. आत्म्यासाठी म्हणतात स्टार आहे, परमात्म्यासाठी म्हणणार नाही. ते स्टार आहेत. आत्मा काही लहान मोठी असत नसते. तुम्हीसुद्धा आत्माबिंदू आहे, मी सुद्धा आत्माबिंदू आहे. परंतु बाबा आता आपल्याला शिकवत आहेत की तुमच्यामध्ये काय आहे, जन्म मृत्यूच्या चक्राचा खेळामध्ये येण्याचा पाठ आहे, भूमिका आहे. आणि मी जन्म मृत्यूच्या खेळामध्ये येत नाही, केवळ कलियुगामध्ये अंतिम क्षणी तुम्हाला सोडवण्यासाठी येतो दुःखातून. तर बाबा म्हणतात बाबासुद्धा आहे एक बिंदू, तुम्ही एक शरीर सोडून दुसऱ्यामध्ये प्रवेश करते. तुम्ही मुले समजता ड्रामामध्ये जे काही चाललेले आहे
ते बरोबर ठरलेलं आहे. हे सृष्टीचक्र फिरत राहते. हे सर्व व्यावहारिकरित्या बुद्धीमध्ये आले पाहिजे. दुनिया तर या सर्व गोष्टींना जाणतच नाही. सर्वात तीव्र धाव आत्म्यांची आहे. एका सेकंदामध्ये कुठल्या कुठे निघून जाते. म्हणजेच आत्मा शरीर सोडलं की तुरंत उडते. सेकंदामध्ये जीवनमुक्ती मिळते, तर सेकंदात आत्मा देखील तिथे पोचते. म्हणजेच शरीरसुद्धा पटकन सुटलं की आत्मा इथून उडते. ती अतिशय तीव्र गतीने. ते पण बाबांना आज सांगायचे. तर सेकंदात आत्मा देखील तिथे पोचते. आत्मा म्हणते, माझ्यापेक्षा तीव्र गती अजून कशाचीही नाही. छोट्याशा आत्मामध्ये सारे नॉलेज आहे. त्यांनाच म्हटलं जातं गॉड इज नॉलेजफुल. आधी म्हणत होते ईश्वर सर्व काही जाणतो. याचा अर्थ असा नाही की मी एकाच्या मनातला जाणत बसतो नाही. हे तर सर्व ड्रामामध्ये नोंदलेलं आहे की सतयुगापासूनचा कलियुगापर्यंतचा खेळ कसा चालणार. बाबा समजवत आहेत, मी या मनुष्य सृष्टीरूपी झाडाचं बीज रूप आहे. झाडाचे बीज रूप जर चैतन्य, झाड तुम्ही चैतन्य आहात मनुष्य, तर झाडाचे बीज तर चैतन्य असेल तर समजावेल की मी अशा प्रकारे धरतीमध्ये राहतो. गायन देखील आहे की ब्रह्माद्वारे मनुष्य सृष्टी रचतात. बीज तर एकच शिवबाबा आहे ना. तुम्ही आत्मे इथे शरीर धारण करून तुमची भूमिका बजावता, पाठ बजावता. बाबा येऊन कसे प्रवेश करतात हे सुद्धा तुम्हा मुलांना आता माहिती झालं आहे की बाबा ब्रह्माच्या शरीरामध्ये येऊन आपल्याला हे सत्य ज्ञान देतात, नॉलेज देतात. कायम इथेच बसून राहत नाहीत. बाबांनी सर्व समजविले आहे. जेव्हा हे मनुष्यसृष्टीचे झाड जळजळीभूत अवस्था दुःखी कष्टी होते, तेव्हा मी येतो. आता मदतीसाठी खूप यज्ञ रचतील. हा आहे मात्र रुद्र सत्य ज्ञान यज्ञ. कृष्ण यज्ञ होऊ शकत नाही. कृष्ण ज्ञानसुद्धा देऊ शकत नाही. श्रीकृष्ण तर देवता होते, ते द्वापर युगामध्ये येऊ शकत नाहीत. द्वापर मग क्षत्रिय वैश्य रुद्र बनतात. देवताच मग क्षत्रिय वैश्य रुद्र बनतात. देवता श्रीकृष्ण द्वापारमध्ये कसा येऊ शकेल. ते तर सतयुगचे राजकुमार आहेत. जिथे सुखच सुख आहे. द्वापार युगामध्ये तर भक्ती सुरू होते, तर ते श्रीकृष्ण तिथं नाही. बाबा सांगतात रावण राज्यामध्ये देवता पायच ठेवत नाहीत. तुम्ही मुले जाणता आत्मा अविनाशी आहे. आत्म्यामध्ये संस्कार भरले जातात. शरीर तर नष्ट होत राहते. आत्म्यामध्ये चांगले किंवा वाईट संस्कार असतात. आता तुम्ही समजता की जे काही मनुष्य मात्र आहेत हे ड्रामा प्लॅनानुसार चालत आहेत. आधी हे समजत नव्हते की सृष्टी कोणत्या आधारावर चालते. ईश्वराच्या आधारावर तर चालत नाही. हा तर पूर्वनियोजित मनुष्य सृष्टीचा खेळ आहे, जो चालतच राहतो. असं नाही की ईश्वराच्या आधारावर उभा आहे. नाही, जसा तुमचा या जन्ममृत्यूच्या खेळामध्ये पाठ आहे, भूमिका आहे, तसाच परमात्म्याचा देखील कलियुगाच्या अंतिम क्षणी तुम्हाला सतबुद्धी सतगती देण्याचा पाठ आहे. साक्षात्कार देखील मीच तुम्हाला करवितो. भक्ती मार्गामध्ये प्रत्येकाची मनोकामना थोड्या वेळासाठी पूर्ण होते. दान पुण्य इत्यादी जे काही करतात त्यांचे सुद्धा अल्पकालासाठी सुख मिळते. थोडेसे सुख मिळाले की मग असे काही कर्म करतात की ज्याचे परत भोग भोगावे लागतात. असे म्हणतात की भावाचे भुंगरे म्हणजे श्रद्धेचा, थोडासा श्रद्धा ठेवली म्हणूनसाठी त्याचे फळसुद्धा थोड्या वेळासाठी चांगले मिळते. भक्ती मार्गामध्ये मेहनत करतात, काय मिळते? थोड्या वेळाचं सुख. शिवबाबांच्यावर भले शरीर देखील अर्पण करतात तरी देखील मिळतात मात्र फक्त थोड्या वेळाचं सुख, म्हणजे चणेच. भगवंताकडून वारसा मिळत नाही. ह्या सत्य ज्ञानानेच तुम्हाला वारसा मिळतो. काशी कलवट खाण्याच्या वेळेस विकर्म भले विनाश होतील, नंतर पुन्हा सुरू होतील, तर भावनेचे चणे झाले ना. ज्ञान मार्गामध्ये बघा तुम्हाला किती आता
जन्मजन्मेची प्राप्ती होत असते. एकदम तुम्ही विश्वाचे मालिक बनता. ह्या सत्य शिवबाबांनी दिलेल्या ज्ञानामुळेच. हे तर कोणाच्या बुद्धीमध्ये नॉलेज आले हे जर कोणाच्या बुद्धीमध्ये नॉलेज जर समजलं तर त्याचं उत्तम ते उत्तम भाग्य. ह्या ज्ञानाने सद्गती होते. याला नॉलेज म्हटले जाते. हे शिवबाबाशिवाय कोणी देऊ शकत नाही. शास्त्र किती ढिगाने वाचतात, खूप हुशार होतात, मग ते संस्कार घेऊन परत दुसऱ्या जन्मामध्ये जातात. अच्छा, त्यांना काय मिळाले? थोड्या वेळाचं सुख, अजून काहीच नाही. उतरती कलाच होत राहते. समजा कोणाच्या राजाच्या घरामध्ये जन्म होतो, खुशी साजरी करतात. भले ते राजकुमार आहेत, परंतु काय, एकाच जन्माची प्राप्ती झाली ना, जन्मोजन्माची तर नाही झाली. कुठे आम्हाला बाबा विश्वाचे मालिक बनवून बादशाही देतात आणि कुठे ते एक जन्माचे चणे. कोणी खूप दान करतात, भले जाऊन राजाजवळ जन्म घेतात, तरीसुद्धा तुमच्या तुलनेमध्ये ते काहीच नाही, चण्यासमान आहे. बाबा सांगतात तुम्हाला आता प्राप्ती होत असते. आता तर राजाई पदासाठी तुम्ही स्वतःला आत्मा समजून पुरुषार्थाच्या आज्ञेचं पालन करता, म्हणजे पुरुषार्थ केला पाहिजे. लौकिक पिता देखील मुलांना बघून खूप खुश होतात ना. पण हे आहेत बेहदचे माता पिता, त्यांच्याकडून तुम्हाला अखंड 2500 वर्षाचं सुख, म्हणजे 21 जन्माचे सुख मिळते. हा आहे सत्यम शिवम सुंदरम. इथे असत्य बोललं जात नाही. भगवंत कधी असत्य बोलत नाही. तर बाबा सांगतात आजकाल बघा दुनियेमध्ये दुःख किती वाढत चाललेलं आहे. आता दुःखधामाचा अंत आहे. पारलौकिक पित्याकडून मुलांना काय मिळते, लौकिककडून काय मिळते, किती फरक आहे इथे. कर्मानुसार कोणी गरीब बनतात, कोणी कसे बनतात. तिथे गरीब देखील सुखी होतात. नावच आहे सुखधाम, हे आहे दुःखधाम. संन्यासी लोक म्हणतात आम्ही घरदार सोडले आहे, पवित्र बनलो आहोत. भारताला पवित्र ठेवण्यासाठी सरकार देखील त्यांचा मान ठेवते, परंतु दुःखधामाला सुखधाम बनविणे हे फक्त परमात्माचेच काम आहे. सर्वांना शांतीधाम सुखाधामामध्ये घेऊन जायचं आहे, कारण हा आहे पूर्ण दुनियेचा प्रश्न. भारत जेव्हा श्रेष्ठाचारी होता तेव्हा या धर्तीवरती देवी देवतांचं राज्य म्हणजे तुमचं राज्य होते. बाबा असे निबंध देतात, युक्तीने लिहिला पाहिजे की देवता 84 जन्माचे चक्र लावून आले आहेत जन्म मृत्यूच्या खेळामध्ये. आत्ता सर्व तुम्ही 84 जन्मचा खेळ खेळून आलेले आहात. नंतर मनुष्यापासून तुम्ही देवता बनतात. मनुष्यापासून देवता बनवितात बाबाच, आणखी कुणाची ताकदच नाही. संन्यासीकडून भारताला कधी काही फायदा होतो? पवित्र राहतात. आधी तर रचनेसाठी म्हणत होते बेअंत आहे. संन्यासी काय म्हणतात बाबा सांगतायत, हे भगवंताची परंपरा, भगवंताची काय असते लीला आम्ही जाणत नाही. आणि काय म्हणतात, आणि त्यांच्या कथा कीर्तनमध्ये ही रचना जी आहे भगवंताची ती बेअंत आहे. आम्ही याचं काही रहस्य जाणत नाही, असे ऋषीमुनी साधुसंत म्हणायचे. आणि आता काय म्हणतात, आम्ही भगवंत आहोत. तत्वांची आठवण करण्याने विकर्म विनाश होणार नाही. आत्ताचे कथा कीर्तनवाले काय म्हणतात, आम्ही स्वतःच भगवान आहे. तर हे सांगितलं तर ते तर शरीरामध्ये आहेत ना. तर शरीर कशाचं बनलेलं आहे? 5 तत्वांचं. तर कोणाच्या शरीराला आठवण केलं तर बाबा सांगतात विकर्म विनाश होणार नाही. म्हणजे पापाचा बोजा कुठल्या मनुष्याला गुरु बनवून त्याच्या आठवणीमध्ये फसलो आपण तर विकर्म विनाश मात्र होणार नाही. विकर्म म्हणजे विकारामध्ये जाऊन जे कर्म केलेले आहेत आपण. विकार कुठले आहेत? काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार. याच्या वश होऊन जे आपण मनाने, बुद्धीने, कर्माने, संकल्पाने जे पण कर्म केलेले आहेत त्याच्यामुळे आपल्या आत्म्यामध्ये जे पाप जमा आहे, भोगणं आहे, ती मात्र बाबांच्याच आठवणीने आणि बाबांच्या ज्ञानानेच आपलं पाप नष्ट होणार आहे. म्हणूनसाठी कोणत्याही देवी देवतेला
पापकटेश्वर म्हटलं जात नाही. फक्त शिवलिंगाला म्हणजे शिवबाबांनाच पापकटेश्वर म्हणतात, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. म्हणून बाबा सांगतात आम्ही आता सर्वजण भोळे भाबड्या लोकांना लुबडतात, भगवान म्हणतात स्वतःला, परंतु त्यांच्या आठवणीने विकर्माचा पापाचा विनाश होणार नाही. बाबांचे महावाक्य आहे, मुलांनो मनापासून मलाच आठवण करा, मामेकम याद करा. तुमचं मनबुद्धी माझ्याबरोबर जोडा, तर तुमच्यामध्ये माझ्याकडून करंट येईल, म्हणजेच तुमचे विकर्म विनाश होतील. पतित पावन मी आहे, पूर्ण दुनियेला येऊन मी सुखी पावन बनवतो, परंतु तुम्हाला माझ्या आज्ञेचं पालन करायचं आहे. पूर्ण भंबोरलाच दुःखाचं आग लागली आहे. ते सर्व दुनियाचं दुःख नष्ट होणार आहे. सारी दुनिया आता अज्ञान निद्रेमध्ये झोपली आहे, स्वतःला आणि भगवंताला सुद्धा ओळखत नाही. ड्रामा प्लॅनानुसार सारी दुनिया नास्तिक आहे. बाबा म्हणतात मी येऊन सर्वांना आस्तिक बनवतो. आता जे अगदी तमोप्रधान बनले आहेत ते स्वतःला भगवान म्हणतात. तुम्ही तर या सृष्टीचक्राच्या रहस्याला जाणले आहे. चक्रवर्ती राजा बनता, महावीर बनता. तुम्हाला तर प्रारब्धामध्ये संपत्ती मिळते. त्यांना काय मिळते? चणे, थोड्या वेळाचं सुख. तुम्ही मायेवरती विजय प्राप्त करता, म्हणजे आपल्या आतमधले वाईट गुण नष्ट करता आणि तुम्ही सत्वप्रधान बनता. तुम्ही मायेवर विजय प्राप्त करता. सुदर्शन चक्र तुम्हा ब्राह्मणांना मिळाले आहे. विष्णूच्या मंदिराला तर नरनारायणाचे मंदिर म्हणतात. वास्तविक लक्ष्मीनारायणाला 2-2 भुजा असल्या पाहिजेत, परंतु त्यांना देखील 4 भुजा दाखवतात. लक्ष्मीनारायण तर वेगवेगळे आहेत ना. जे ते 4 भुजावाले असतील तर त्यांची मुले पण तशीच असायला पाहिजे होती. असं नाही. मनुष्याला या धर्तीवरती कधीही 4 भुजा नसतात. बघा बाबा किती चांगल्या रीतीने तुम्हाला समजवतात. आता तुम्ही समजदार, मास्टर, नॉलेजफुल बनले आहात. आता पतित पावन बनायचं आहे. घरातील लोकांना सुद्धा हे ज्ञान हे समजवायचं आहे. घराला देखील आपल्या व्यवहाराने मंदिर बनवायचं आहे. दैवी गुण धारण करून आपल्या घराला देखील मंदिराप्रमाणे बनवायचं आहे. मुले म्हणतात बाबा अमक्याच्या बुद्धीचं कुलूपच उघडत नाही, तुम्ही उघडा. मुलांनो मी फक्त हेच काम करण्यासाठी बसलो आहे का? तुम्ही तर ब्राह्मण आहात ना, तुम्ही करा ना त्यांच्यावरती सत्य ज्ञानाची वर्षा करा, भूभू करा. तुम्हाला करायचं आहे ना, बाबांना सेवा करायची. तुम्ही ब्राह्मणांनाच सेवा करायची आहे तर तुम्हालाच राज्यपद मिळणार आहे ना. पद देखील तुम्हालाच मिळवायचं आहे. मी निष्काम सेवादारी आहे. इथे कोणी निष्काम असू शकत नाही. मीच आहे फक्त. मी तुम्हाला स्वर्गाचा मालिक बनवतो. मी बनत नाही. मी तर परत परमधाममध्ये जाऊन राहतो. घरी देखील तुम्हा मुलांसाठी ही सगळी घरं आहेत ते तुम्हा मुलांसाठी बनविले आहेत. मी तर बाबा सांगतायत ब्रह्माबाबांनी किती मोठे बनलं मधुबनमध्ये, सर्वत्र घरं बनली बाबांची. मोठे मोठे सेंटर, इतका मोठा हॉल की ज्याच्यामध्ये 30,000 लोक एका वेळेला बसतात. इतका प्रचंड मोठा हॉल बनला. किती सुंदर बनलं ते माउंट आबूचा पहाड. परंतु वेगवेगळी घरं बनली तरी बाबा मात्र पांडव भवनमध्ये कुठ्यामध्येच राहिले. तर बाबा म्हणतायत मी तर जुन्या झोपडीमध्ये बसलो आहे. माझ्यासाठी जुनी घरे, जुने शरीर आहे. शिवबाबा जुन्या शरीरामध्ये राहतात. नाही तर मग कुठे जातील? निष्काम सेवा एक बाबाच करू शकतात. बाबाला तुमच्याकडून काही सुद्धा नको असतं. फक्त बाबा तुम्हा मुलांना सुखी करण्यासाठी हे सत्य ज्ञान तुम्हाला देतात. तुम्ही जाणता बाबांच्याकडून आपण विश्वाचे मालिक हक्काचा वारसा घेतो तर खुशीने झोळी भरून घेतली पाहिजे ना. बघा हे ज्ञान किती उच्च आहे. भक्तीमध्ये तर काय काय दानपुण्य, जप तप इत्यादी करावे लागते. सद्गती दाता एक बाबाच आहेत. बाबाने येऊन हे सत्य ज्ञान घृत घातले आहे तुमच्यामध्ये. सतयुगामध्ये सर्वांची ज्योती जागृत असते. तिथे कोणीही
अज्ञानी, कामी, क्रोधी, कष्टी नसतो सगळेच आत्मज्योतीमध्ये म्हणजे आत्मिक गुणांनी संपूर्ण सत्वप्रधान सती बुद्धी आणि सद्गुणी असतात. म्हणजे सत्वप्रधान सतयुगी देवी देवता. सत्ययुगामध्ये सर्वांची ज्योती जागृत असते, परंतु तिथे हे सत्य ज्ञान असत नाही की आपण सत्वप्रधानापासून तमोप्रधान बनलो आहोत. हे आहे प्रारब्ध. नव्याने चक्र सुरू होते, ते हे अनादी चक्र आहे. सूर्य जसा उगवतो परत मावळतो, हे देखील धरतीवरती मनुष्य जन्माचं अनंत न थांबणारं अनादी चक्र आहे. सतयुगानंतर त्रेता द्वापर कलियुग आणि परत एकदा सतयुग. हे चक्र असं हमेशा फिरतच राहतं. सूर्य उगवतो परत मावळतो, हे धरतीचं चक्र आहे. असे नाही की ईश्वर फिरवतात, नाही, हे चक्र असं फिरतच राहतं. अच्छा, गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती माता पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. आत्मिक पित्यांच्या आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्ही आत्मिक मुलांच्या आत्मिक बाबांना प्रेमपूर्वक आठवण, गुड मॉर्निंग आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सार. घराघराला मंदिर बनवायचं आहे. परिवाराची देखील सेवा करायची आहे. उच्च ज्ञानाचे चिंतन करून झोळी भरायची आहे. भाग्याने आपली स्वतःची कोणत्याही ध्येयधारेची आठवण करायची नाही. आपला बुद्धियोगवरती लटकून ठेवायचा आहे. सुंदर संगमयुगामध्ये जिवंतपणीच पारलौकिक बाबांचे बनायचे आहे. वरदान. बाबाने आपल्या डोक्यावरती हात ठेवला. यथार्थ सेवेद्वारे सेवेचं प्रत्यक्ष फळ खाणारे मनबुद्धीने सदा तंदुरुस्त भव. बाबा काय सांगतात? वरदान. जर सेवा योगयुक्त आणि यथार्थ आहे तर सेवेचे फळ खुशी, अतिंद्रिय सुख, डबल लाईटची अनुभूती अथवा बाबांच्या कोणत्या ना कोणत्या गुणाची अनुभूती प्रत्यक्ष फळाच्या रूपामध्ये जरूर होते. आणि जे प्रत्यक्ष फळ खातात ते मनबुद्धीने नेहमी तंदुरुस्त राहतात. जर कमजोर असतील तर असे समजा की ते ताजे प्रत्यक्ष फळ खात नाहीत. प्रत्यक्ष फळ नेहमी निरोगी बनविते. म्हणून तुमचे स्लोगन आहे एव्हर हेल्दी, एव्हर वेल्दी आणि एव्हर हॅपी. स्लोगन. आपल्या प्रत्येक कर्माद्वारे बाबांच्या कर्मना प्रत्यक्ष करणारेच कर्मयोगी आहेत. म्हणजेच आपलं उठणं बसणं बोलणं ब्रह्माबाबा समान झालं पाहिजे. ब्रह्माबाबांनी कसा पुरुषार्थ केला तसाच मला करता आला पाहिजे. म्हणूनसाठी बाबा म्हणतात स्लोगनमध्ये, आपल्या प्रत्येक कर्माद्वारे बाबांच्या कर्मांना प्रत्यक्ष करणारेच कर्मयोगी आहेत. ओम शांती. गोड बाबांना अनगिनत पदम गुना शुक्रिया.